आम्हाला रुग्णांना चिठ्ठ्या वगैरे लिहून द्या. मला समजलेल्या सर्व व्यक्तिगत करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्यावर रुग्णाच्या सेवेत स्वतःला वाहून घेईन. गुड मॉर्निंग. सर्वांना कॅन्डल्स मिळाल्यात का? सर्वांना एक सूचना आहे, सर्वांनी शांतता ठेवा, घाई करू नका, गडबड करू नका. यानंतर दोन हजाराचा पण पाहिजे. धन्यवाद सिस्टर. आपले शब्द नेहमी आम्हाला ऊर्जा देतात, प्रेरणा देतात. जसं सिस्टरने काम केलं पाहिजे. आपलं जर हायर एज्युकेशन झालेलं आहे तर त्याचं फलित हे रुग्णसेवेमध्ये झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचे परिणाम चांगले दिसतील. सिस्टरने आता मागे तुम्ही म्हणायचं आहे, परमेश्वर व ही सर्व मंडळी यांच्या समक्ष काळात सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंटचं ॲडवाईस करून ते निघून जायचे, परंतु त्या ठिकाणी PPE किट घालून असेल, आपल्या जीवावर उदार होऊन असेल, जे कोणी सगळ्यात चांगलं काम जर केलं असेल तर ते नर्सेसनं केलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला आपलं हे प्रोफेशन एवढं चांगलं आहे, आपण त्याच्यामध्ये काम करत आहोत. डॉक्टरांना जरी देव भाग हा नर्सेसचा सुद्धा आहे, कारण तुमच्या मदतीशिवाय ते सुद्धा हे काम करू शकणार नाहीत. आणि त्यामुळं आपण या प्रोफेशनचं नाव कसं मोठं होईल, या त्यांनी जे काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्याची प्रेरणा घेऊन निश्चितच आपण सर्वजण काम करत आहात. आणि आपलं एक हे टीमवर्क आहे, आणि ह्या टीमवर्कमध्ये मग त्यामध्ये डॉक्टर आले, नर्सेस आल्या, वर्ग 4 कर्मचारी आले, तंत्रज्ञ आले, हे सर्व मिळून आपण काम करत असतो आणि रुग्णसेवा देत असतो. त्यामध्ये आपण जी आता शपथ वाहिली, ती जर शपथ जर आपण आपल्या टेबलवर दररोज जर ठेवली, एकदा वाचली, तर मला असं वाटतं की आमच्या भाषणामध्ये वेगळं काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण सर्वजण निष्ठेनं काम करतो, अगदी मनापासून काम करतो. सुरा सिस्टर जसं म्हणाल्या तसं आपली परिचर्या जी त्या ठिकाणची संघटना आहे, आम्ही सिस्टरांनी म्हणाल्याप्रमाणे आम्हाला अशी एक वेळ आली होती की आम्हाला सर्वांना मिळून एक संघटना करावं लागली, आणि आम्ही सर्वजण त्या संघटनेत होतो. भक्त सिस्टरही होत्या, आणि त्या संघटनेमार्फत आम्ही प्रशासनाकडं काही आमचे जे प्रश्न होते, सर्वांचे, डॉक्टरांचे होते, नर्सेसचे होते, वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे होते, ते सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.
आणि त्यांनी आज जसं म्हणाले की आज मी त्या पदावर अधिष्ठाता म्हणून आहे, ज्याच्या विरुद्ध आम्ही ही संघटना केली होती. तर मला असं वाटतं की आमच्यामध्ये जास्त चांगलं ट्युनिंग आहे आणि ते ट्युनिंग असल्यामुळं या ठिकाणचे जे प्रश्न आहे मलाही माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे आणि डॉक्टर अरविंद गायकवाड सर या ठिकाणी नाहीत, ते सुद्धा आमच्या त्या संघटनेमध्ये होते. तर त्यामुळं आम्ही सर्वजण मिळून ह्या ठिकाणी जे काही आपले प्रश्न असतील, वैयक्तिक असतील, संघटनेचे असतील, तर ते निश्चितच आपण जसं म्हणाला की 4 महिन्यामध्ये आम्ही जो काही स्वच्छतेमध्ये असेल, औषधामध्ये असेल, कर्मचाऱ्यांच्या काही सुधारणा करण्याच्या असतील, त्याच्यामध्ये लक्ष द्यायला भरपूर प्रयत्न केलेला आहे. मागच्या 3-4 वर्षाचा अनुभवाचा फायदा घेऊन ते आम्ही खरेदीचे जे शासनाचे नियम आहेत, 2016चा शासन निर्णय असेल, जेम पोर्टल असेल, आरशी असेल किंवा काही प्रोप्रायटरी आयटम असेल, याच्यामधून आपण ही सर्व खरेदी करतो आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की थोरात सिस्टरांना माहीत आहे की जेव्हा औषधी वाढत नव्हती त्याचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला होता तर तो नर्सेस सिस्टरांना होता. कारण तो नातेवाईक त्याला जर काही लिहून दिलं डॉक्टरांनी तर पहिल्यांदा तुमच्याशी तो वाद घालायचा. इथं म्हणजे जर सरकारनं दवाखाना काढला तर औषधी का नाही, परंतु आपल्याकडं आता MJPY काम चांगलं आहे. साधारणतः महिन्याला 2 कोटी रुपये आपल्याकडे MJPY आपल्याला उपलब्ध होतात आणि त्यामधून 1 कोटी रुपयाचं आपण औषधी त्यातून खरेदी करू शकतो. मग ते सर्जिकल असेल, मेडिसिन असेल, रिएजंट असतील, केमिकल्स असेल आणि आपल्याला माझा आता 4-5 महिन्याचा जो अनुभव आहे तर ते आपल्याला 1.5 कोटी रुपये साधारणतः एका महिन्याला खर्च येतो. तर त्यामुळं DPDC, महाराष्ट्र शासनाची भरीव मदत, MJPY त्यामधून आपण हे सर्व करत आहोत. बाकी आपल्या कामाच्या बाबतीत मी नेहमीच सांगतो की नर्सेस प्रोफेशन हे अत्यंत नोबल प्रोफेशन आहे. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. कोविडमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. काय सांगाल मॅडम, आज आपण परिचारिका डे निमित्त शपथ दिलेली आहे, कसं बघतात? सुरुवातीला मी सर्वांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. असं म्हणतात की मानवी जीवनात आरोग्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. आरोग्य उत्तम तर सर्वच उत्तम. आणि राहण्यासाठी एक डॉक्टर आणि नर्सेस हे 2 महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपली देखभाल त्यांच्यामुळे होते. आणि सध्या आपलं नर्सिंग हे फार विकसित होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस नर्सिंग प्रोफेशनचा दर्जा हा खूप सुधारत आहे. ती आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. नवनवीन तंत्रज्ञान, शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत, रिसर्च होत आहेत. जागतिक पातळीवर सुद्धा नर्सिंग प्रोफेशन हे महत्त्वाची व जबाबदारीची भूमिका बजावत आहे आणि ती क्षमता, पात्रता व योग्यता या नर्सिंगमध्ये आहे व ती आपण या माध्यमातून दाखवून देत आहोत. म्हणूनच दरवर्षी 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न काय सांगाल मॅडम, आज परिचारिका डे आहे आणि आपण कसा साजरा केला? जागतिक परिचारिका दिनाच्या मी महाराष्ट्रातील व जगातील सर्व तमाम नर्सेसला हार्दिक शुभेच्छा देते. जागतिक परिचारिका दिन हा 6 तारखेपासून आपल्या घाटे हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केला. त्यामध्ये विविध प्रकारचे गेम्स आम्ही खेळलो, विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेतल्या आणि 9 तारखेला आम्ही जेवण दिलं. नंतर 11 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ज्या परिचारिकांच्या अंगामध्ये विविध कलागुण आहेत ते सादर करण्यासाठी हाच एक स्टेज आमच्यासाठी उपलब्ध आहे आणि काल तो साजरा झाला. खूप सुंदर म्हणजे रुग्णसेवा करून कुठंही रुग्णसेवेला विस्कळीतपणा न येऊ देता कालचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज दिनानिमित्त आपण या ठिकाणी अधिष्ठातांना बोलवलं, त्यांच्याकडून काही मागणी करून घेतलेली आहे काय? परिचारिका दिनानिमित्त आम्ही अधिष्ठातांना बोलवलं, परंतु मागणी अशी त्यांच्याकडे आम्ही काही केलेली नाही. पण मागणी आमची प्रशासनाकडे किंवा शासनाकडे असेल की परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालय त्यांनी स्थापन करायला पाहिजे. आज परिचारिकांमध्ये हायली क्वालिफाईड लोक पण आहेत आणि परीक्षा घेऊनच पदं भरली जातात. अजून रिक्त पदं भरपूर आहेत. रुग्णसेवासाठी नर्सेस हा एक कणा आहे आणि नर्सेसशिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. म्हणून रिक्त पदं भरावेत आणि आहे त्या
नर्सेसमध्ये कामाचा त्यांच्यावरती जर तुम्ही बोजा टाकला तर त्या पण आजारी पडतात, त्या घरी राहतात आणि मग रुग्णसेवेला नर्सेस कमी पडतात. असं न होऊ देता रुग्णसेवेला लागणारी सर्व पदं म्हणजे आता इंचार्जची पदं आपल्याकडे 54 ते 58 पदं रिक्त आहेत. तशीच महाराष्ट्रामध्ये मेट्रनची पदं रिक्त आहेत. मेन म्हणजे SNSचं पण आमचं रिक्त आहे. ही सर्व नर्सेसची पदं शासनाने ताबडतोब भरावीत अशी मी शासनाला विनंती करते. पेशंटला बघून चालले जातात, त्यानंतर परिचारिकाच त्या ठिकाणी असतात, तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पण ऐरणीवर आलेला आहे. आपण कसं बघता याकडं? जर घाटी रुग्णालयापर्यंत बोलायचं असेल तर सध्या आम्ही या ठिकाणी पास सिस्टम सुरू केलेली आहे आणि त्यामुळं रुग्णासोबत एकच नातेवाईक राहील आणि जे गंभीर रुग्ण असतील त्यांच्यासोबत 2 नातेवाईक राहतील अशी या ठिकाणी प्रशासनानं तयारी केलेली आहे. कक्षामध्ये विभागामध्ये कमीत कमी रुग्णांचे नातेवाईक जातील आणि नर्सेसच्या सुरक्षामध्ये आम्ही त्यांना चांगली सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहोत. पास सिस्टीमचा बराचसा फायदा आम्हाला या ठिकाणी होत असल्यामुळं वार्डामध्ये वरंड्यामधील लोकांची गर्दी कमी होते आणि त्या ठिकाणी आम्ही सुरक्षा रक्षकामार्फत मधून राऊंड मारून त्या ठिकाणी अतिरिक्त जमा होणारे रुग्णांचे नातेवाईकसुद्धा आम्ही कमी करत असतो. ठीक आहे. रोल सर. आज 12 मे हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आहे आणि हा त्यांचा तो जन्मदिवस हा जागतिक परिचर्या दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि आपल्याला माहीत आहे नर्सिंगचं क्षेत्र हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे, नोबल प्रोफेशन आहे. यामध्ये शिस्त, निष्ठा, समर्पण, आपलेपणा या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा या सर्व परिचारिकांना आज मी जागतिक परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज मातृत्व दिवससुद्धा आहे. मदर्स डेच्यासुद्धा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नर्सिंग क्षेत्रामध्ये एक अत्यंत चांगलं काम नेहमीच केलं जातं. रुग्णांना डॉक्टर हे तपासतात, त्यांना गोळ्या औषधं सांगतात, परंतु त्यांनी सांगितलेले हे जे प्रिस्क्रिप्शन आहे, गोळ्या औषधी असतील, शुश्रूषा आहे, ते करण्याचं काम हे आमच्या नर्सिंगचे लोक करतात. आणि त्यामुळं जर कोणी 24 तास थांबत असेल तर ते नर्सिंग स्टाफ असतात आणि त्यामुळं अशा या पवित्र क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनाही खूप आनंद मिळतो. त्यांच्या अडीअडचणी असतात, त्या अडीअडचणी सोडण्याचं काम हे आमचं प्रशासनाचं आहे. आता आम्ही चिठ्ठीमुक्त घाटी ही संकल्पना सुरू केलेली आहे. आम्ही कुठल्याही रुग्णाला बाहेरून गोळ्या औषधं देत नाही आणि यापूर्वी काही कालावधीमध्ये गोळ्या औषधी नव्हत्या, इंजेक्शन नव्हते, सर्जिकल आयटम नव्हते, म्हणून त्या ठिकाणी अनेक अडचणीचा सामना नर्सिंगला करावा लागायचा आणि त्याचा सर्वात जास्त त्रास जो आहे तो नर्सिंगच्या आमच्या या भगिनींना व्हायचा. तर त्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्यांनी यापुढेही असंच सेवाभावाने काम करावं, पूर्ण समर्पण देऊन काम करावं आणि रुग्णांना जास्तीत जास्त चांगली कशी सेवा देता येईल याचा त्यांनी प्रयत्न करावा. नर्सिंगच्या क्षेत्राचं कामकाज काय असतं आणि ते किती चांगल्या पद्धतीनं केलं जातं हे कोविड-19च्या काळामध्ये आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. तर त्यामुळं माझी या प्रसंगी रुग्ण नातेवाईकांनाही एक अपील आहे, एक माझी मागणी आहे की त्यांनी नर्सिंगच्या लोकांशी सौजन्याने वागावं, त्यांना संपूर्ण सहकार्य करावं आणि परत एकदा मी या जागतिक परिचर्या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.